आजचे कट्ट्याचे पाहुणे आहेत. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तुमची 75 आहे आणि त्यातले इतके वर्ष इतकी दशकं तुम्ही आपलं गाणं एक गाण्याचा अभ्यासक म्हणूनही बघत आला आहात, स्वतः गायक आहात. कोणत्या दशकातलं गाणं जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला ऐकायचं आहे आता तर तुम्ही सिलेक्ट कराल, कोणता वाटतो असा काळ की जो सगळ्यात बेस्ट होता? नाही, मी किंवा सुरेश वाडकर किंवा आमची जी पिढी आहे ही सगळी म्हणजे 70s पासनं ही म्हणजे आधी 54, 45, 50, 40 आणि 50 हे दशक जे आहे किंवा 60पर्यंत उत्तमच गाणी झाली, प्रश्नच नाही. पण हळूहळू टेक्निक, मायक्रोफोन चांगला येणं, तुमचे वेगळ्या रूम्स असणं गायकासाठी. पूर्वी वादक पण बाजूला असायचे, आता ते हळूहळू टेक्निक बदलत गेलं, त्यावेळेस त्याची क्वालिटी पण बदलत गेली. आणि मग तो काळ जो होता, सुवर्ण काळ ज्याला म्हणता येईल, तो साधारण 80 पासून 90पर्यंत, म्हणजे जोपर्यंत डिजिटल आलं नाही, 95च्या आसपास डिजिटल आलं, जोपर्यंत ॲनालॉग होत होतं. आता म्हणतात असं की ॲनालॉग परत येत आहे. म्हणजे मला आशा भोसले बऱ्याच वेळा म्हणल्या की ते तुमचं ते CD वगैरे मला नाही आवडत. म्हटलं का हो? चांगला साऊंड आहे. नाही म्हणे, ते डिशची खरखर ऐका, त्याच्या सकट जे गाणं ऐकायला येतं ना तसं नाही होत. पण त्याचं म्हणणं तेच होतं, कुठेतरी वॉर्मथ ज्याला म्हणू आपण, ती डिजिटल याच्यात हरवते. पंडित रविशंकरांनी तुम्हाला काय